मित्रांनो, कला क्षेत्रातील एक कटू सत्य सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे. आजकाल शाळांमध्ये असलेले आर्ट टीचर हे केवळ एक मजूर बनून राहिले. शाळेत मुलांना चित्रकला शिकवण्याबरोबरच त्यांना गॅदरिंग असेल, कल्चरल प्रोग्राम असतील किंवा कुठले ना कुठले डेज असतात, या सगळ्यांचे डेकोरेशन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. कधी कधी तर सब प्रिन्सिपल असतील, संस्था चालक असतील, यांच्या वाढदिवसाचे कार्ड सुद्धा त्यांना बनवायला लावतात. आणखी हद्द म्हणजे काही ठिकाणी त्यांच्याकडून शाळेच्या भिंतीच्या भिंती रंगून घेतले जातात आणि प्रामुख्याने हे घडते ते खासगी शाळांमध्ये. अनेकदा तर असं होतं, सर्व स्टाफ निघून जातो, तर हे आर्ट टीचर एकटे थांबून राबत असतात, कारण दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची शोभा वाढावी. आणि दुसऱ्या दिवशी काय होतं, सर्वजण मजा करतात, फोटो काढतात, आनंद लुटतात आणि ज्या कला शिक्षकाने खरे कष्ट घेतले तो कुठल्या तरी कोपऱ्यात उभा असतो, त्याचं ध्यानही कोणाला नसतं. म्हणजे ज्याने चित्रकला शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी आपली हयात वाया घातली, त्याला तुम्ही अशी वागणूक देता की तो फक्त डेकोरेशन आर्टिस्ट आहे. शिवाय त्याला मिळणारा पगार हा इतर विषयाच्या शिक्षकांच्या तुलनेत देखील कमी असतो. म्हणजे टॅलेंट आणि पॅशन असताना सुद्धा सिस्टम त्यांना दाबून ठेवते. मित्रांनो, आर्ट ही फक्त ड्रॉइंग नाही, तर तो एक विचार आहे जो लहान मुलांचं भविष्य घडू शकतो आणि या विचारालाच तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मते प्रत्येक आर्ट टीचर याला योग्य सन्मान आणि योग्य मानधन मिळणं हा त्याचा हक्क आहे. जर तुम्हालाही माझं म्हणणं पडत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.